युट्यूब फॅमिली, कशा आहात सगळे? हॅपी गर्ल आरू या चॅनलवर मी मनिका तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तर खूप दिवसांपासून तुम्हाला मिनी ब्लॉगमध्ये पाहायला मिळत होतं. एक गुड न्यूज आहे, 2 वेळा मी सांगितलेलं. तर ती फायनली गुड न्यूज आलेली आहे आणि तुम्हाला समजणार नाही ती काय गुड न्यूज आहे ते. तर आम्ही सगळे रेडी होऊन चाललो आहोत पुण्याला. आमची न्यू नाही म्हणजे आमची पहिल्यांदाच फॅमिलीमध्ये नवीन गाडी आम्ही घेतोय 4 व्हीलर. त्यासाठी ती डिलिव्हरी आहे आज, त्यासाठी चाललोय. आणि प्लस माझ्या छोट्या बहिणीचा मुलगा अथांग, त्याचा फर्स्ट बर्थडे आहे आजच, म्हणून त्याचा बड्डे पण आणि आमच्या गाडीची डिलिव्हरी असे 2 फंक्शन आहेत. फंक्शन म्हणजे 2 कामं आहेत आपल्याला, ती करण्यासाठी आपण चाललेलो आहोत पुण्याला. तर बघा हा वरलय छान असा ड्रेस घातलाय. इकडं डॉली चाललंय आवरायचं. आरू आणि तिचे पप्पा खाली गेले पार्किंगमध्ये आणि मी खाली बडीसोप. वाजले 2. तर आपल्याला आता निघायचं. बड्डे संध्याकाळी हे 6 वाजता. तर चला जाऊया. जाताना आपण जाणार आहे बसनी आणि येणार आहोत आपण आपल्या स्वतःच्या 4 व्हीलरनी या. तर चला ब्लॉग शेवटपर्यंत पाहत राहा. कशी गाडी आहे, काय आहे, तुम्हाला सगळं कळणार आहे. न्यू आहे, कशी आहे. तर चला ब्लॉग शेवटपर्यंत बघा. भेटू आपण डायरेक्ट बसमध्ये बसल्यावर. तर बघा आरू चाललेली आहे पुढे तिच्या काकाच्या 4 व्हीलरमध्ये. ते पण आलेले आहेत बड्डेसाठी. तर आरूला पण बाय म्हणून. बॅग द्या आणि घेऊन या आरू. आता देवाच्या पाया बिया पडलो, हे पण आले. तर जाऊया आपण डायरेक्ट गाडी आणायला. सरप्राईज देणार आहे म्हणायचं. सांगितलं. पाऊस यायला लागला थोडा थोडा आणि आम्ही जाणार आहोत बसनी, त्यामुळे चालत निघालोय स्टँडपर्यंत, ST स्टॉपपर्यंत. तर पाऊस यायला लागलाय थोडा थोडा. आणि हे बघा पुढं. आणि आमची डॉली खाती बघा चॉकलेट खाती. चला डिगीव चालत चालत आपला व्यायाम पण होतोय चांगला. जाऊया चालत चालत स्टँडपर्यंत. आम्ही थांबलोय दुकानात बघा. तोपर्यंत या डॉलीने घेतलं इकडं कुरकुरे. दुकानात थांबलोय म्हणल्या बघा, डॉलीनं लगेच खायला घेतलं. किरकोळ आहे आणि पाऊस एवढा आहे तरी पण म्हणतात किरकोळच आहे. अशा पावसाचा बघा किती पाऊस आहे ना, आम्हाला चालत यायला लागले माणूस. गाईज खूप पाऊस आहे तरी पण आम्ही चालत चाललोय. तसंच पावसामध्ये भिजत आम्ही ST स्टँडवर आलो. ST पकडून आम्ही डायरेक्ट पोहोचलो कात्रजला. कात्रजमधूनही आपल्याला पुढे जायचं होतं, त्यामुळे मग आम्ही रिक्षामध्ये बसलो. आणि आमचे अहो मला म्हणतायत की हे लास्टच आहे रिक्षा आणि बस, इथून पुढे आपण आपल्या 4 व्हीलरनं फिरणार आहोत. आणि खरंच सांगू का, खूप म्हणजे खूप आनंद होतोय की आमची हक्काची आमची गाडी येते आज. बाकीचे पण आमच्या घरातले सगळे आज पुण्याला येणार होते, कारण आमच्या अथांगचा बड्डे आहे त्यासाठीही, आणि आमची कार पण येते त्यासाठीही. आणि आम्ही सगळे तर खूप खुश आहोत, कारण की मला कधी आयुष्यात वाटलं नव्हतं की मी माझी स्वतःची गाडी घेईन. फायनली आम्ही शोरूमला पोहोचलो. कात्रज पासून अवघ्या 20 मिनिटाच्या अंतरावर शोरूम आहे, पण ट्रॅफिक मुळे आम्हाला खूप लेट झालं पोहोचायला. तर ही आहे आपली गाडी, Hyundaiची ग्रँड i10 स्पोर्ट मॉडेल आहे. तर खरं सांगू का, तुम्ही माझ्या मिनी ब्लॉग मध्ये पाहिलं असेल, आम्ही नवीनच गाडी घ्यायला गेलतो टाटा पंच, पण तिची किंमत ऑन रोड जात आहे 8.5 ते 9 लाख रुपये. आणि माझ्या सख्या बहिणीचा नवरा डीलरच आहे, त्यांना माहित होतं की आम्ही गाडी घेतोय. मग त्यांचाच फोन आला की कशाला 9-10 लाख रुपये गाडीमध्ये वेस्ट करायचे. माझ्या मित्राकडे एक गाडी आली आहे, अवघी 40,000 किलोमीटर चालली, नवीनच आहे. म्हटले की एकदा तुम्ही चेक करा येऊन. मग आम्ही 2 दिवसांपूर्वी गेलो अगोदर, गाडी पाहिली, एकदम आवडली आम्हाला, कारण ती डॉक्टरच्या मॅडमनी वापरली होती, म्हणजे डॉक्टरच्या मिसेसनी. आणि जास्त चालवली पण नव्हती, सगळं चांगलं होतं. तिचे टायर, इंजन सगळं चांगलं होतं. आणि आमच्या आहोंचा मिस्त्री दोस्त होता एक 4 व्हीलर गाड्यांचा, त्यालाही घेऊन गेलतो, कारण गाडी आपण घेतोय सेकंड पाहायला जातोय, तर मिस्त्रीला घेऊन गेलो होतो.
त्यांनी सांगितलं एकदम खटाखट आणि नवीन गाडी आहे, घेऊन टाका. मग आम्ही सगळी कागदांची पूर्तता केली, कारण गाडी कॅशच घ्यायची होती, डायरेक्ट पैसे द्यायचे आणि गाडी घेऊन यायची. आणि दिवसही चांगला होता, आमच्या अथांगचा बर्थडे होता आणि मंगळवार होता, म्हणून म्हटलं आजच्याच दिवशी आपण गाडी आणू. फायनली सगळी कागदांची पूर्तता झाली आणि आमच्या हातामध्ये गाडी दिली त्यांनी. आणि खरंच सांगू का, गाडी सेकंड असो या नवीन असो, पण तो जो आनंद असतो ना स्वतःची गाडी, ती पण 4 व्हीलर, खूप भारी वाटतं मित्रांनो. ती फिलिंगच एवढी भारी असते ना, की मी स्वतः अनुभव, खूप म्हणजे खूप भारी वाटतं आणि खूप आनंद होतो. कारण आपण एवढा स्ट्रगल केलेला असतो, खूप कष्ट केलेलं असतं आणि त्याचं फळ असं आपल्याला या रूपात मिळतं, त्याचा खूप आनंद होतो. मग म्हटलं चला शोरूम मधून तर गाडी आपल्याला मिळालेली आहे, तिचं पूजन करू छान. शोरूम पासूनच 15 मिनिटांच्या अंतरावर पुण्यामध्ये शंकर बाबांचा मठ आहे, मोठं मंदिर आहे. डायरेक्ट तिथेच पूजा करूया असं ठरलं आणि गाडीमध्ये बसलो. गाडीमध्ये बसल्यानंतर एवढा जो आनंद झाला, असं वाटलं स्वप्न आहे का काय हे. तुम्ही म्हणाल की एवढं काय आम्हाला सांगते, आनंद झाला, पण खरं सांगू, जो आम्ही दोघांनी स्ट्रगल केलाय ना, तो आम्हालाच माहिती, आणि जे कष्ट केलंय ते, त्यामुळे खूप म्हणजे खूप भारी वाटते. मग तिथं पहिल्यांदा हे गेले पुजाऱ्यांकडे आणि तिथे पावती फाडली. तोपर्यंत मी गाडीसाठी हार, नारळ, लिंब घेतली आणि हे पण आले, पण लगेचच गेले पेढे आणायला. म्हटले की पेढे पण घेऊन येतो, कारण पुजाऱ्यांना ही ती द्यावे लागतील. मग गाडी रिवर्स घेऊन व्यवस्थित रस्त्याच्या कडेला लावली. आणि सांगू का, माझ्या आरुडवाली लहानाच्या मोठ्या झाल्या. आम्ही एसटीने प्रवास केला, वडापनी प्रवास केला, रिक्षाने केला, धक्के बुक्के खात. स्कूटीवरती आम्ही गावी जायचो तेव्हा लहान मुलं होती, ती झोपायची आरुडवाली दोघी पण, हात असा अवघडून जायचा, प्लस सामान असायचं, कपड्यांची बॅग, परत गावाकडून थोडंफार धान्य वगैरे दिलेलं, एवढं सारं घेऊन आम्ही स्कूटीवरती बसून यायचो 4 जण. पावसाळ्यात पण खूप प्रॉब्लेम व्हायचा, भिजत यावं लागायचं. त्यामुळे खूप वेळा वाटलेलं की आपली स्वतःची 4 चाकी असावी, ऊन वारा पाऊस यापासून आपलं रक्षण होईल. आणि जिद्द पण होती, 4 व्हीलर घ्यायची म्हणजे घ्यायची, आणि ती जिद्द स्वतःच्या जीवावर पूर्ण केली, याचाही अभिमान वाटतो. खूप वेळा आपल्या आयुष्यात असे प्रसंग येतात ज्यांची स्वतःची 4 व्हीलर गाडी असते. आपले नातलग, रिलेटिव्ह मुदामन आपल्याला कमी लेखतात त्यांच्याकडे गाडी असली की. हे पण आम्ही स्वतः अनुभवलेलं आहे. तर असो, ते सगळं खूप काही आठवायला लागतं. मग आपल्याला आपण बोलायला लागलो की, तर ते काही मला आठवायचं नाही. माझा आज आनंदाचा दिवस आहे. बाबा मठातले पुजारी आले, त्यांनी मस्त असा गाडीला हार आधी लावून घेतला. गाडीच्या 4ही टायरवर पाणी मारून हळदी कुंकू लावलं, गाडीवर स्वस्तिक काढलं आणि त्यांच्या पद्धतीने त्यांनी खूप छान अशी पूजा करत होते. आणि खरंच भारी वाटलं बरं का. आधी वाटलं की घरी जाऊन डायरेक्ट पूजूया, पण नंतर म्हणलं चला शंकर बाबांचा आशीर्वाद लागतोय आपल्या गाडीला, तर तिथंच पूजा करूया. आणि खरंच आम्ही घेऊन आलो, तीच बरं झालं, कारण की आम्हाला गाडीची पूजा कशी करायची तेच माहित नव्हतं. आणि त्या पुजाऱ्यांनी एवढी छान पूजा करून दिली ना, आम्ही घरी घेऊन जाऊन पण आमच्याकडून अशी पूजा नसती झाली गाडीची. आणि पुजाऱ्यांनी ना आरतीचं ताट, परत हळदी कुंकू आणि नारळ सुद्धा गाडीच्या मालकानीच फोडायचा म्हणून सांगितलं. आम्ही फक्त स्वस्तिक काढून देणार, गाडीची पूजा करून देणार, मंत्र म्हणणार, पण नारळ फोडायचं काम आणि आरती गाडीच्या मालकानीच करायची असती असं सांगितलं. आणि त्या पद्धतीनेच त्यांनी आम्हाला करायला लावलं सगळं. घरातून आम्ही निघालो होतो 12 वाजता आणि आम्हाला गाडीची डिलिव्हरी मिळायला पाक 5:30 ते 6 वाजले. परत तिथून गाडीची पूजा होईपर्यंत 7 वाजले. आणि अथांगच्या बर्थडेला पण जायचं होतं. गौरी सारखी आमची फोन करत होती, अगं कधी येणार आहे, लवकर या म्हणून. पण आमच्या गाडीच्या डिलिव्हरीमुळेच आम्हाला खूप लेट झाला त्याच्या बर्थडेला. पण आमच्या गाडीचं पूजन होईपर्यंत एवढी सारी लोक वेटिंगला होती, मला वाटलं नव्हतं एवढी सारी लोक तिथं येतात नवीन गाडी घेऊन पूजा करण्यासाठी. मग त्यांनी आमच्या हातामध्ये आरती दिली आणि आरुडवालीचे पप्पा गेले होते पेढे आणायला, त्यांना खूप उशीर होत होता आणि पुजाऱ्यांना पण बाकीच्या गाडींची पूजा करायची होती, म्हणून ते म्हटले की मालकीन आहेत ना गाडीच्या, मग त्यांनी घ्या. मग मी आरती घेतली आणि त्यांनी मंत्र म्हटले खूप सारे. मस्त अशी गाडीची पूजा करून दिली बरं का. आमच्याच्याने घरी घेऊन पण अशी पूजा नसती झाली. आणि तुम्ही पण पुण्यामध्ये नवीन गाडी घेत असाल तर शंकर बाबा मठामध्ये नक्की घेऊन जा, तिथं खूप छान पद्धतीने आपल्याला गाडीची पूजा करून दिली जाते. आपल्याला फक्त 100 रुपयाची पावती फाडायची आहे आणि पुजाऱ्यांना आपल्या मनाने दक्षिणा द्यायची. गाडीला नारळ फोडायचा होता, पण मी म्हटलं की नको ना, त्यांनी पण कष्टाने गाडी घेतलेली आहे आरूच्या पप्पांनी, त्यांना येऊ दे, त्यांच्या हस्ते नारळ फोडूया. मी आरती केली ना, आता ते नारळ फोडते. आरूचे पप्पा येईपर्यंत पुजाऱ्यांनी एका स्कूटीचे पूजन केले आणि पुन्हा आमच्याकडे आले. मग आरूचे पप्पा पण तोपर्यंत पेढे घेऊन आले. नारळ फोडताना पण वेगवेगळे मंत्र म्हणायचे असतात, ते पुजारी म्हटले आणि नारळ फोडला गाडीला. तर अशा पद्धतीने आपली खूप छान अशी गाडीची पूजा झाली. खूप सारे फोटोज व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत
आणि हा गाडीचा ब्लॉग मी खूप दिवसांनी टाकते कारण एडिटिंग करायचा राहिला होता माझ्याकडून. आपली गाडी ही 23 जूनला आलेली आहे आणि आमच्या छोट्याशा फॅमिलीसाठी आम्हाला पुरेशी आहे. 5 लोकांची गाडी आहे आणि आम्ही चौघच आहोत. मस्त एन्जॉय आम्ही करू शकतो. खूप बाहेर फिरायला जाऊ शकतो, डीमार्टला जाऊ शकतो, अजून देवाला जाऊ शकतो आणि गावालाही जाऊ शकतो. ऊन वारा पाऊस यापासून संरक्षण होईल आणि जेव्हा पाहिजे तेव्हा आम्ही जाऊ शकतो, कितीही वाजता जाऊ शकतो. तर खरंच तुम्ही दोघे नवरा बायको असाल आणि तुम्हाला 2 मुले असतील तर छोटी का होईना 4 व्हीलर घ्या. 2 व्हीलर वर चौघे बसू शकत नाहीत. माझा अनुभव आहे, आम्ही अनुभवले म्हणून सांगते. तर चला, आम्ही पूर्ण फॅमिली सगळे आनंदी आहे आणि तुम्ही सगळे आमच्या आनंदामध्ये सहभागी व्हा. तुम्ही माझ्या सगळ्या व्हिडिओला खूप प्रेम देताय, त्यासाठी तुमचे खरंच खूप खूप थँक्यू. माझ्या युट्यूब फॅमिलीला खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही म्हणाल ही गाडी युट्यूबच्या पेमेंट मधून घेतली आहे का, तर नाही, माझ्या नवऱ्याच्या स्वतःच्या कष्टाने घेतली आहे. माझं युट्यूब चॅनल अजून फुल मॉनिटाईज नाही, हाफ मॉनिटाईज आहे. तर चला, असंच प्रेम राहू द्यात. भेटू पुढच्या व्लॉग मध्ये. व्लॉग कसा वाटला, गाडी कशी वाटली नक्की सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा. आपली भेट रोज मिनी ब्लॉग मध्ये होतच असते. भेटू पुढच्या व्लॉग मध्ये. बाय.